सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शहरात कुठेच स्वतंत्र महिला स्वच्छतागृह दिसून येत नाही। पुरुषांना अनेक पर्याय आहेत, मात्र महिला भगिनींनी काय करायचे असा महत्त्वाचा मुद्दा पत्रकार स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी महानगरपालिकेच्या सभागृहात उपस्थित केला। सोलापूर महानगरपालिकेच्या महत्त्वपूर्ण अंदाजपत्रकीय सभेचे आयोजन करण्यात आले होते। शहर विकासावर विविध मुद्दे मांडत असताना स्वीकृत नगरसेवक पत्रकार मनीष केत यांनी महापालिकेच्या सभेत मंजूर झालेला 1 कोटींचा निधी अपुरा असून मुंबई महानगरपालिकेप्रमाणे स्त्रियांच्या स्वच्छतागृहांसाठी सोलापूर महानगरपालिकेत विशेष तरतूद करावी अशी मागणी केली। मात्र महिला देखील आजपर्यंत इतक्या महत्त्वाच्या विषयावर गप्प बसून त्यांना देखील बोललं पाहिजे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। सार्वजनिक शौचालय तसेच पिंक टॉयलेट्सची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली। महिला शौचालयांची उभारणी करून ते महिला बचत गटांना चालवण्यासाठी द्यावेत अशी महत्त्वपूर्ण मागणी देखील करण्यात आली। स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांच्या महिला शौचालयाच्या महत्त्वपूर्ण मागणीनंतर नगरसेविका वृषाली चालुक्य यांनी सभागृहात मनीष केत यांचे आभार मानले। यासोबतच सभागृहातील सर्व सदस्यांना मनीष केत यांचे अभिनंदन करण्याचे आवाहन केले। यावेळी सभागृहातील सर्व महिला नगरसेवकांनी बेंच वाजवून नगरसेवक मनीष केत यांचे अभिनंदन केले। त्यानंतर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती केव्हा बदलणार असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला। महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत आहे तशी असल्याची खंत देखील मनीष केत यांनी व्यक्त केली। आजही सोलापूर महानगरपालिकेला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे हात पसरावे लागतात किंवा कर्ज काढावे लागते। ही मानसिकता आता आपल्या सगळ्यांना बदलण्याची गरज आहे। महापालिकेने केवळ घरपट्टी आणि पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर व्यापारी संकुले उभी करून आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्याची गरज आहे। सभागृहातील सर्व सदस्यांना महानगरपालिका आर्थिक सक्षम करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। कर वाढ करून शहराच्या जनतेवर भार घालण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या जागांचा योग्य वापर करणे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे ठरेल असे देखील मत यावेळी व्यक्त करण्यात आले। महापालिकांच्या मोकळ्या जागेवर रेस्ट हाऊस किंवा निवासगृह उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी यावेळी करण्यात आली। हॅलो महापौर साहेब, सन्माननीय महापौर साहेब, 1 मे 1964 रोजी सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली। आज अनेक दशके उलटून गेले आहेत, पण आजही एक प्रश्न अस्वस्थ करतोय, सोलापूर महानगरपालिका खऱ्या अर्थाने स्वावलंबी कधी होणार? काळाच्या ओघात सत्ता बदलल्या, कधी काँग्रेसची सत्ता होती तर आज भाजपची आहे। राजकारणाची चाके फिरली आहेत, चेहरे बदललेत, पण आर्थिक परिस्थिती मात्र आजही जैसे थे आहे। आजही आपल्याला विकास कामांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी किंवा मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकारकडे हात पसरावे लागतात किंवा कर्ज काढावे लागते। ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल। केवळ घरपट्टी, पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेवर व्यापारी संकुले उभे करून आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे लागेल। सभागृहातील सर्व सदस्यांनी पक्षभेद विसरून सोलापूर महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकत्र यावे अशी मी विनंती करतो। केवळ करवाढ करून सोलापूरच्या जनतेवर बोजा टाकण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या मालमत्तेचा आर्थिक मूल्य वाढविणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल। शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या आणि मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत। यातील अनेक जागा दुर्लक्षित किंवा तेथे अतिक्रमण होण्याची भीती आहे। या जागा BOTवर विकसित केल्या पाहिजेत। जसे की सोलापुरातल्या काही जागा आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतोय। पुणा नाका विद्यापीठ समोर सोलापूर महानगरपालिकेची 4.5 एकर जागा आहे। 1 एकर जागेवर त्या ठिकाणी पेट्रोल पंप करायचा ठरला होता, परंतु आजपर्यंत तिथे पेट्रोल पंप झालेला नाही। उर्वरित 3.5 एकर जागेत आपण त्या ठिकाणी ओपन फूड मॉल, मोठ्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी गार्डन, मोठ्या गाड्यांसाठी टायर पंक्चरचे दुकान, 40 ते 50 रूमचे रेस्ट हाऊस किंवा लॉज BOTवर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते। छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्याच्या समोर महापालिकेची मोठी जागा आहे, तेथे महापालिकेचे झोन ऑफिस आहे। ती जागा BOTवर जर दिली तर त्या ठिकाणीही आपल्याला मोठे उत्पन्न मिळू शकते। हुतात्मा स्मृती मंदिरच्या लागून पार्कवर कमर्शियल जागा आहे, त्या ठिकाणी आपण टॅक्सचं ऑफिस केलंय। ते टॅक्सचं ऑफिस रिकामं करून ती जागा जरी आपण भाड्याने दिली तर त्याचेही उत्पन्न आपल्याला मिळू शकते। कर्णिक नगरमध्ये जे मैदान आहे जिथे सभा होतात
त्या मैदानाच्या बाजूला अनेक स्नॅक्सच्या गाड्या आहेत. त्या मैदानावरच एल आकाराचे आपण जर गाळे बांधले तर त्या ठिकाणी खाऊ गल्ली होऊ शकते. तिथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्या महापालिकेला मिळू शकते. त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद करते. काय होतं, हा विषय कोणी आपण महिला बोलत नाही आणि आम्ही तो पुरुषांनी तो विषय घेतलाय. So I'm really proud की even in today's world you have men who are thinking about women's priorities. तर त्यासाठी I would actually applaud for what you have done. मी खरं सांगते, हे आपण कधीच विषय घेतला नाही. आपण बाहेर जातो, बाहेर असतो, आपल्या डोक्यातही येत नाही किंवा आपला आदर वेळेला लाजण्यात जातो की हा विषय मांडू कसा. पण आज त्या पुरुषांनी जेव्हा हा विषय मांडलेला आहे, आपण त्यांचे धन्यवाद हे नक्कीच करायला पाहिजे की सगळ्यासाठी कुठले होते. सो मी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते की हा विषय तुम्ही घेतलात आणि खूप आता हा विषय पास होऊन आपल्या सोलापूरमध्ये महिलांसाठी टॉयलेटचे जागोजागी उभे राहिले. So thank you once again. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.